नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामींच्या कृपेने आजचा हा संदेश अशा नवीन सुरुवाती आणि सकारात्मक बदलाची जाणीव करून देणारा आहे. कधी-कधी जीवनात असा टप्पा येतो, जेव्हा जुन्या गोष्टी मागे सोडून नव्या दिशेने पुढे जाण्याची वेळ येते. हा संदेश आपल्याला विश्वास, संयम आणि नव्या आशेने पुढे जाण्याची प्रेरणा देतो. स्वामींच्या कृपेने आजचा संदेश असा आहे, की कधी-कधी मन खूप थकून जातं. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असलं तरी आतमध्ये अनेक विचारांची गर्दी सुरू असते. अशा वेळी स्वतःला हरवल्यासारखं वाटू शकतं. मनात प्रश्न असतात पण उत्तर मिळत नाहीत. आजूबाजूला लोक असूनही मनाला एकटेपण जाणवतं. अशा अवस्थेत घाबरण्याची गरज नाही, कारण प्रत्येक शांत क्षणातही एक अर्थ दडलेला असतो. हा काळ स्वतःला समजून घेण्याचा आहे. बाहेरच्या गोंधळांपेक्षा अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा मार्ग हळूहळू स्पष्ट होऊ लागतो. जी अस्वस्थता आज जाणवते आहे तीच उद्या समज आणि धैर्याचं कारण बनू शकते. स्वामींचं स्मरण आपल्याला संयम शिकवतं. ते आपल्याला सांगतं की प्रत्येक क्षणाला स्वीकारून पुढे जात राहा. सध्या सर्व उत्तर दिसत नसली तरी विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण श्रद्धेमुळे मनाला स्थैर्य मिळतं आणि स्थैर्यामुळे योग्य दिशा दिसू लागते. जीवनातील काही टप्पे असे असतात जे आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतात. हा तसाच एक टप्पा आहे. स्वतःचा विश्वास टिकवून ठेवा, मनाला शांतता द्या आणि स्वामींच्या नामस्मरणात राहा. हळूहळू मनातील धुसरपणा दूर होईल आणि पुढचा मार्ग अधिक स्पष्ट जाणवू लागेल. स्वामींची कृपा नेहमी धैर्य, संयम आणि अंतर्मनाची शांती देत राहते. स्वामींच्या कृपेने पुढचा संदेश असा आहे, तुमच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक वेळा असे क्षण आले असतील, जेव्हा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं कठीण वाटलं असेल. परिस्थिती, अडथळे आणि मनातील शंका यामुळे पुढे जाण्याची ताकद कमी झाल्यासारखी वाटू शकते. पण प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्गत एक शक्ती असते, जी योग्य वेळी जागृत होते. हा काळ या अंतर्गत शक्तीला ओळखण्याचा आहे. स्वामींचं स्मरण आपल्याला आठवण करून देतं की धैर्य आणि विश्वास यांच्या जोरावर कोणतीही वाट पार करता येते. स्वतःबद्दलच्या शंका बाजूला ठेवून आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. ज्यावेळी मन धैर्याने उभं राहतं, तेव्हा परिस्थितीही बदलू लागते. आपल्यामध्ये निर्णय घेण्याची ताकद आहे, योग्य मार्ग निवडण्याची बुद्धी आहे आणि पुढे जाण्याची क्षमता आहे. कधीकधी आपल्याला स्वतःची किंमत स्वतःलाच पुन्हा जाणवून घ्यावी लागते. स्वामींची कृपा हीच शिकवते, भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो आणि शंकेपेक्षा आत्मविश्वास अधिक शक्तिशाली असतो. आजचा हाच संदेश आहे की स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, लहान लहान पावलांनी पुढे जात राहा. प्रत्येक प्रयत्न तुम्हाला अधिक सक्षम बनवत असतो. मनात श्रद्धा आणि कृतीत धैर्य असेल तर जीवनात नवी दिशा दिसू लागते. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या अंतर्मनातील आत्मविश्वास अधिक बळकट हो आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळो. स्वामींच्या कृपेने आजचा संदेश असा आहे, जीवनामध्ये काही क्षण असे येतात, जेव्हा मागील अनुभवांकडून शिकून नवीन दिशेने पुढे जाण्याची वेळ येते. जुने विचार, जुनी भीती आणि मनातील ओझं मागे सोडून नव्या विश्वासाने पुढे जाणं आवश्यक असतं. हा संदेश आपल्याला सांगत आहे की प्रत्येक शेवटांमध्ये एक नवीन सुरुवात दडलेली असते. ज्या अनुभवांनी आपल्याला थांबवलं, त्याच अनुभवांमधून पुढे जाण्याची प्रेरणा मिळू शकते. स्वामींचं स्मरण आपल्याला हे शिकवतं, बदल स्वीकारलं तर मनात नवी ऊर्जा निर्माण होते. भूतकाळात अडकून न राहता वर्तमान क्षण स्वीकारणं हीच पुढे जाण्याची खरी सुरुवात असते. कधीकधी जीवनात पुढचा मार्ग दिसण्यासाठी मनातील भीती दूर करणं गरजेचं असतं. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या सहाय्याने नवीन दिशा मिळू शकते. आजचा संदेश हाच आहे की नव्या संधीसाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवातीची संधी म्हणून स्वीकारा.
स्वामींच्या कृपेने मनात आशा निर्माण हो. भक्तांनो, या संदेशाचा अर्थ असा आहे की जीवनात बदलाची सुरुवात अनेकदा शांतपणे होते. जुने अनुभव मागे ठेवून विश्वासाने पुढे गेलं तर मनाला नवी दिशा आणि नवी आशा मिळू शकते. स्वामींचं स्मरण आपल्याला हेच शिकवतं की संयम, श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या आधाराने जीवनात नवी सुरुवात घडू शकते. भक्तांनो, जर स्वामींच्या कृपेने मिळालेला हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा स्वामींवरील विश्वास व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तुमचा एक कमेंट ही इतर भक्तांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरू शकते. स्वामींची कृपा तुमच्या जीवनात सदैव राहो.